बॉलिंग मार्क वरती अजय, स्ट्रायकर एंड वरती सागर, नॉन स्ट्रायकर एंड वरती देखील अजय पाहायला मिळतोय. पहिल्या फेरीतील सर्व मॅचेस कंप्लीट. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच सुरू आहे. यानंतर तिसऱ्या फेरीतील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. गुरवली ब विपक्ष विजयी संघ आणि सेमीफायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय सपनाताई 11 कांबे, जो मात्र सेमीफायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपण पाहू शकता. मॅचला होती सुरुवात. स्ट्रायकर एंड वरती अजय, नॉन स्ट्रायकर स्ट्रायकर एंड वरती सागर, नॉन स्ट्रायकर एंड वरती अजय, बॉलिंग मार्क वरती देखील अजय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडू वरती एफर्ट चांगला होता. जजमेंट सुरेख पाहायला मिळतोय. अशा वेळेस जजमेंट थोड्याशा प्रमाणामध्ये खराब होऊ शकतो, मात्र इथे जजमेंट चांगलं होतं, त्यामुळे कौतुक होणं गरजेचं. फिल्डरचं देखील शॉटमध्ये थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक होता. डॉट बॉलची समाप्ती होतीये. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ मिंडेटरी पॉवर प्लेचं षटक जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. दोन खेळाडू 38 सर्कल बाहेर डिपिश मिड विकेट मध्ये आणि लॉंग ऑन मध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होईल. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. एक धाव कंप्लीट होते. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. एफर्ट चांगला होता आणि त्या सोबतीला धावा फक्त आणि फक्त एक पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सिंगल धावसंख्येला आकार मिळते. प्रारंभ होतोय डावाला, शुभारंभ होतोय धाव संख्येला आणि एक धाव धावफलकावरती. एक धाव धावफलकावरती पाहायला मिळेल. ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. जकडून ठेवण्याचं काम फलंदाजांना करण्यात यश मिळतंय. इथे मिस टाइम स्ट्रोक, बॅट फिरली हातामध्ये, डाऊन दी बॉल, फिल्डर येतोय, कॅच झाली कंप्लीट. शॉट एक्स्ट्रा कव्हरला टिपला जातोय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज अजयचा खेळ, विकेटचं पतन होतोय. लागतोय हा पहिला मोठा धक्का बॅटिंग करत असताना. बॅटिंग करणाऱ्या टीमला अर्थातच ब्राह्मण करवले टीमला फलंदाजाची केस संपुष्टात. फलंदाज अजय बॅक टू दी पवेलियन. शफल होऊन खेळायचा प्रयत्न, मात्र व्हाईट बॉल पाहायला मिळेल. बॅक टू बॅक दोन व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतील. फुलटॉस चेंडू, मिस टाइम स्ट्रोक, डाऊन दी बॉल, फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. जजमेंट थोडंसं खराब होतं. हार्ड कॅचेस असतात मात्र जजमेंट खराब पाहायला मिळतोय. इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील दोन धावा. धावसंख्या 5 या आकड्यावरती. इथे स्ट्रोक फसलाय. डाऊन दी बॉल, मिड विकेटचा फिल्डर येतोय. जजमेंट सुरेख, कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. बिग फिश डाऊन, मोठा मासा गळात पडतोय. विकेटचं पतन होईल. दुसरा धक्का लागतोय 5 या आकड्यावरती बॅटिंग करणाऱ्या टीमला.
इथे देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय, मात्र फिल्डरांचं कौतुक होणं गरजेचं आहे. दरम्यान ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होतीये. सर शेवटच्या बॉलला सिंगल की डबल? डबल. सो 7 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होतीये, 2 गड्यांच्या मोबदल्यात 7 धावा. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. 3 षटकांची मॅच. 3 षटकांमध्ये कमीत कमी 30 धावा बनवाव्या लागतील, कारण दुसऱ्या बाजूला साखरवाडी ब संघाकडे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. यावेळेस कट करायचा प्रयत्न, स्ट्रोक चांगला आहे. बॅकवर्ड पॉइंट रिजनला चेंडू ट्रॅव्हल होतोय धनधन करत. कोळीच्या वेगाने चेंडू सीमा पार, चौकार. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉटबॉलची समाप्ती होतीये. या षटकाची सुरुवात विकीच्या विरोधामध्ये चौकार मारून करण्यात आली सागरच्या माध्यमातून, मात्र त्यानंतर इथे डॉटबॉल येतोय. 11 धावा आहेत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. रिव्हर्स अटेम्प्ट पाहायला मिळतोय, मात्र फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. इथे चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल फिल्डर येतोय, कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. बॅक टू बॅक 2 विकेट्स पडलेले इथे पाहायला मिळतात, मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. गोलंदाज हॅट्रिक कंप्लीट होईल का पाहणं महत्वाचं असेल. दुसऱ्यांदा हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज आहे. इथे स्ट्रोक चांगला आहे. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत, स्किड झाले आणि आपण पाहू शकतो नशिबाची साथ देखील मिळते. लक फॅक्टर ऑन होतोय. चेंडू सीमा पार, येतोय चौकार. 15 धावा.
चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती. ओव्हर नंबर दुसरी कंप्लीट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. धावा फलकावरती. दोन षटकांची समाप्ती. 15 धावा. इथे सुरुवात होती मोठ्या स्ट्रोक पासून. मात्र डाऊन दी बॉल फिल्डर येतोय. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता मात्र बॅट फिरली. मिसटाइम स्ट्रोक झाला आणि इनफिल्ड मध्ये एक्स्ट्रा कव्हर मध्ये कॅच कंप्लीट होती. 5वा झटका लागतोय. अर्धी टीम पवेलियन मध्ये परतताना पाहायला मिळतीये. रिव्हर्स अटेम्प्ट होता. दुहेरी तलवार. मात्र इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती. पहिला चेंडू विकेट. त्यानंतर आलेला डॉट बॉल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती स्थिर आणि स्थगित आपल्याला पाहायला मिळेल. 15 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉलिंग मार्क वरती गणेश पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न होता. एक धाव कंप्लीट होईल. अधिक 22च्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. 16 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ कंप्लीट होतोय. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक या इनिंग्स मधला, या ओव्हर मधला. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती होतीये. पूर्ण प्रकारे वरचढ इथे या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. साखरवाडी ब संघ पूर्ण प्रकारे बॅकफुट वरती टाकण्यामध्ये यश मिळते त्यांना, समोरच्या संघाला. आतापर्यंत 4 चेंडू होत आहेत. पूर्ण प्रकारे इम्प्रेसिव्ह बॉलिंग पाहायला मिळते. अजून एक डॉट बॉल येतोय. 16 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अक्रॉस द लाईन स्ट्रोक. चांगला फटका पाहायला मिळतो. इनफिल्डला भेदून बॉल सीमारेषा पलीकडे चौकार. 20 धावा 21 धाव्यांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे.
20 धावा धावफलकावरती, 21 धावांचं टार्गेट. विकास आणि आशिष ही जोडी आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळते. ओपनिंग पेयर येते. 21 धावांचं टार्गेट, 7ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन करावी लागेल. पहिले षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतोय. टप्पा पडला आणि चेंडू वळण घेतोय. ज्याप्रमाणे हायवेवरती वळण वळतायत अगदी त्याप्रमाणे हा चेंडू देखील गरकण गिरकी येतोय. टप्पा पडतोय आणि त्यानंतर अँगल सोबत चेंडू बाहेर जातोय. एकंदरीत 21 धावांचं टार्गेट आहे. मात्र अशी गोलंदाजी झाली तर 21 धावा या देखील 35 पेक्षा कमी वाटणार नाहीत. 18 मध्ये 12ची गरज असताना 3 चेंडू असताना मॅच जिंकलाय गुरवली ब संघ. त्यांना विचारा वळणारे चेंडू किती घातक असतात. अजून एक डॉट बॉल येतोय. डॉट बॉलची समाप्ती. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत आहेत. याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. जर इथे 1 ते 2 धावा आल्या शेवटच्या 2 षटकांमध्ये, जर 17-18 धावा बनवायच्या असतील अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल येत आहेत. पूर्ण प्रकारे फ्रंट फुट वरती संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल जी मात्र आपण पाहू शकतो. चांगली गोलंदाजी विकास करतोय. झकास कामगिरी जी मात्र विकासच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच धावा कमी आहेत. आमच्या बॅटरने धावा कमी बनवल्या मात्र आम्ही त्या डिफेंड करू शकतो. अगदी तोच धरारा घेऊन इथे आलेले आहेत. अजून एक डॉट बॉल. बॅक टू बॅक 4 डॉट बॉल होत आहेत. 14 चेंडूंमध्ये 21 धावेंची गरज. 9ची सरासरी आता मेंटेन करावी लागेल. मॅच सुरू झाली 7ची सरासरी मेंटेन करायची होती मात्र आता 9ची सरासरी मेंटेन करायची. इथे प्रत्येक डॉट बॉल मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येऊ शकतो. आपण पाहतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमला यावेळेस स्ट्रोक फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतोय. एफर्ट चांगला. कॅच होती. कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. 5व्या चेंडूवरती जो संघर्ष सुरू होता तो संघर्ष समाप्त होतोय. फलंदाज होतो बाद. पहिला झटका लागतोय 0 या आकड्यावरती. विकासची झकास गोलंदाजी. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि एकदा गोलंदाजी आवडली असेल तर टाळ व्हायला हरकत नाहीये. मेडन ओव्हर आणि त्या सोबतीला विकेट देखील कॅरी केली आहे. पहिल्या षटकाची समाप्ती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 0 धावा धावफलकावरती. येणारे 12 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज. 12 चेंडू आणि 21 असं समीकरण पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाची समाप्ती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकही धाव नाहीये धावफलकावर. 2 बाद 0 अशी धावसंख्या पाहायला मिळते. व्हाईट बॉल. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतोय.
बॉलिंग मार्क वरती सागर आपल्याला पाहायला मिळेल आणि पहिला चेंडू जो मात्र वाईड येतोय. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होईल. सुभाष पाहायला मिळतील. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता 2 धावा त्या देखील कंप्लीट होत आहेत. अजूनही 18 धाव्यांची गरज मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 11 चेंडू आणि 18 असं समीकरण पाहायला मिळतोय. समीकरण आता पाहिलं तर सोपं आहे, मात्र मागच्या ओव्हरचा विचार केला तर थोडस तो अवघड आपल्याला पाहायला मिळतोय. एकतर्फी मॅच होती, मात्र जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही क्रिकेटमध्ये काही म्हणणं हे चुकीचं असेल. गोलंदाज तयार आहे. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत. कव्हर रिझन मध्ये एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. फुलटॉस चेंडू शफल झाले. अक्रॉस द लाईन स्ट्रोक खेळलेत. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑनला एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. 9 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. एक मोठा स्ट्रोक येणं गरजेचं आहे. इथे देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळते, मात्र सिंगललाच प्राधान्य दिलं जात आहे. सिंगल डबलने काही होणार नाही. आता मोठे स्ट्रोक्स येणं गरजेचं आहे. 18 मध्ये 21 धाव्यांची गरज होती. पहिलं षटक मिडन आलं, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये जर विचार केला तर संघर्ष पाहायला मिळतोय, ज्यामध्ये फक्त 6 धावा आतापर्यंत 4 चेंडूत आलेत. इथे देखील डॉट बॉल येतोय. काय गोलंदाजी इथे होती. आम्ही धावसंख्या कमी बनवली, मात्र आमच्या गोलंदाजांमध्ये इतकं दम आहे, इतकं दमखम आहे, इतकं कॅलिबर आहे, इतकं पोटेन्शियल आहे की ते 21 धावा देखील डिफेंड करू शकतात. आणि त्याच प्रकारे इथे प्रात्यक्षिक उदाहरण पाहायला मिळतोय. 2 षटकांची समाप्ती. फक्त आणि फक्त 6 धावा धावफलकावरती येणारे 6 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. दोन षटकांची समाप्ती. 3 गड्यांच्या मोबदल्यात 6 धावा येणारे 6 चेंडू 15 धाव्यांची गरज. चंद्रकांत बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. वाईट बॉल. 6 चेंडूंमध्ये 14 धाव्यांची गरज आहे. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल फील्डर येतात. कॅच होतीये कंप्लीट. मिड विकेटला टिपला जातो. झेल समाप्त होतोय. फलंदाजाचा विकेटचं होतोय पतन. लागतोय हा चौथा झटका.
पूल करण्याचा प्रयत्न होता. आठ धावा आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विजयासाठी अजूनही 4 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज. स्टॅम्प स्ट्रोक 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज होतोय बाद. विजयासाठी अजूनही जर पाहायला गेलं तर 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. 3-13 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. शफल होऊन खेळायचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती होती. 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. 18 मध्ये 21 धावा पाहिजे होत्या. सर्वांना वाटलं एकतर्फी मॅच होईल, मात्र 2 चेंडू 13 धावांची गरज आता आली आहे. काय गोलंदाजी केली ब्राह्मण करवली संघाने. दूरवरचा पल्ला गाठत असताना इथे पोहोचले. फक्त एंट्री फी साठी नाही, फक्त एंट्री टाकण्यासाठी नाही, तर या स्पर्धेमध्ये काहीतरी करून दाखवण्यासाठी अजून एक डॉट बॉल येतोय. काय गोलंदाजी होती या पूर्ण प्रकारे फ्रंट फुट वरती. आणि औपचारिकता शिल्लक 1 चेंडू आणि 13 धावांची गरज. फक्त 8 धावा धावसंख्येत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सामना झालाय फिनिश. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ब्राह्मण करवले टीम, चला कॅप्टन यायचं, आपण टॉस करणार आहोत. ब्राह्मण करवले टीम, चला कॅप्टन यायचं टॉस साठी.